नमस्कार मित्र, आय एम जॉन सिन्हा. तर मग ते जॉन सिन्हा 3 स्टार माय यूट्यूब चॅनल बोलतो शो. तर मित्रांनो आज आम्ही चाललो आहे दापोली दाभोळ रोडवरून निघलो आपण. तर की आपल्याला जायचं चंडिका मातेचं मंदिरात दर्शनासाठी. तर चला मित्रांनो चंडिका मातेचं मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. पाहूया कसं मंदिर आणि किती भारी आहे ते तुम्हाला दाखवणार या ब्लॉगमध्ये. नक्कीच पाहायला पूर्ण विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब तर नक्कीच झाला पाहिजे मित्रांनो. आणि कमेंट देखील थोडीशी हलकीशी टाकून द्या. काहीतरी चुकलं मागलं तर आम्हाला नक्कीच सांगा. आमची गँग निघालेली आहे. गँग म्हणजे आमचा सर्व जिवलग मित्र आहेत आपले. पाहू शकताय काहीच आपला ऋषीबाईचा भाऊ ऋतिक दादा आहे आणि आमचा दादा पण आहे. नाव काय विचारलं तुला? अथर्व दादा पण सोबत आहे. आणि आमची तिकडे बघा ऋषी दादा स्वतः ड्रायव्हिंग करतो. ऋषी दादा एकदम कडक थँक्यू ब्रो. आणि मामा हाईस करू बाबा मामा आणि कमलादास समोर आहे. आणि आमची ट्रिप जी काढली आहे ती खरं म्हणजे कमलादासांनी काढलेली आहे. म्हणजे कमलाकर बोरकर आपल्या गावात तुम्हाला तर माहिती आहे. आमचे गुरु आहेत. गाडी जी आम्हाला शिकवली ज्याच्या मुलं आमचं आयुष्य घडलं तर ते आमच्यासोबत आहेत. आणि तेही आम्हाला इकडे ट्रिपला आणलंय फिरायला मित्रांनो. आणि ही आमची गाडी घेऊन चालू आहे. माऊलीसा उदो चंडिका माते मंदिरात जाण्यासाठी वा कडक पांडुरंग पांडुरंग तू तुला मेट जाऊन दे तो कॅच करतो. वर्ष आहेत पांडुरंग पांडुरंग नाही जप काय बोलणार नाही. देवा तुझ्या दारी उभा क्षणभरी ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 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 पांडुरंग पांडुरंग. याचा कलर पाहून मला विठ्ठलाची आठवण येते म्हणून. तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम. धार्मिक विषय भाई मजा मस्त. अरे एंजॉय बोले तो दिल दरिया खुश चले हम चंडिका मंदिर घूमने लेकिन करेंगे पांडुरंग की कृपा से भक्ति गुपार भक्ति सॉन्ग. गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप. हे तुकाराममध्ये सांग. तुकाराम आपल्या आवडते पांडुरंगाचे खास आवडते. तर आपलं जीव नाद पांडुरंगाची भक्ती करण्यासाठी लोक तरफाळली. आपण फक्त नावच घ्या फक्त करून फक्त नाव पांडुरंग पांडुरंग बस. जीवनात येऊन माणसाने पांडुरंगाचं दर्शन नाही घेतलं जीवनच जीवनच विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढे वर्ष गेलास पांडुरंगाला भेटायलास पण पांडुरंगाची पाया पडतोस बघतोस पांडुरंगाकडं भेटतोस पांडुरंग. कधी बोललास काय पांडुरंगा विठे उभा आहेस बसून तर घे दिवस कधी नाही कोण बोलला त्याला फक्त असं मला विचार करा. पांडुरंग 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 तू पाहून मला पांडुरंगाची आवड. काशीला नको आता जाऊस. काशीला वय झालं तर जावा. आम्ही एंट्री केली मित्रांनो चंडिका आईच्या जाण्यासाठी हा मार्ग. आणि आम्ही इथून आता निघालोय प्रवासास. पुढच्या थोडक्यात आमचं मंदिर येणार. तर मित्रांनो कोकणातली मजाच वेगळी आणि मनातली पांडुरंगाची भक्ती वेगळी. पांडुरंग पांडुरंग. फायनली मित्रांनो आम्ही पोहोचलोय. बघा शकता आम्ही गाडी बंद केली सगळी गँग उतरली आणि आपलं मंदिर आईचा पुढे आहे. तर चला कोण गाडी बंद आणि माणूस आपला मित्र खास आहे त्यातला दादा ओके ना.
काय टेन्शन घेऊन आम्ही काय करणार तुला आहे तर आमच्याच येशील अंगावर. तर फायनली नाही अच्छा ताई आहेत, ताईंचा काय नाद नसतं पण आमचा बाकीचा नाद सर्व आहे मित्रांनो. चला आम्ही त्याला यायच्या दर्शनासाठी. पाहू शकतो एंट्री वगैरे कशी आहे काय आणि बघा मंदिर खूप सुंदर आहे. चला जाऊया आपण आतमध्ये आता. चला रे सर्वांनी स्टेप बाय स्टेप चाललेत गँग आमची. आणि बघा दादाने बासुरी आणलेली आहे. आम्ही एक निवांत बासुरीचं एक तुम्हाला संगीत पण सुनवून देऊ, काय टेन्शन घेऊ नका. एक झालाच पाहिजे बासरीचा संगीत. तर चला काहीच एन्जॉय करू आपल्या या नवीन ब्लॉगामध्ये. आपण आहे कोकणामध्ये आणि कोकणातला नजारा बोलायचं चंडिका आईचं मंदिर सर्वात फेमस आहे दाभोलमध्ये. तर चला आम्ही आलो आहे मंदिरासाठी. तर पाहू शकताय आईचा मंदिरची एंट्री आहे. श्रीराम. तर मित्रांनो पावसाची ही जी मजा असेल ना बघा इकडनं खालून पाणी जातो आपल्या आणि पाणी सबजब झबझब करून सबसब जात असेल. ही बघायला एक नजारा व्ह्यू एकदम कडक असेल मित्रांनो 100% असं वाटतंय मला आणि असणारच एवढं दिसतोय. त्यानंतर चला पुरा दर्शन झाले. इथून ओटी वगैरे घ्यायची. नारळ ओटी इथे भेटतोय. दादा एक ओटी घेतली आपली नारळाची. चला जाऊ दे नाही विचारलं बरं काय 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 असतात ना आपल्यावर. नादच खुला बाबा बाबा कडकच. चल तू पुढे दिसतोस क्लिअर दिसतोय याच्यात. हो आणि बघा मित्रांनो इथं दिवे लावले. दिव्याच्या उजेरावर इथून जाणं आहे ना कोणाचा खतरनाक लय भारी. पूर्णपणे गुफा आहे. ऋषी नाही ऋषी एक आवाज आपली बघा. ऋषिकेश बोरकर बॅटरी बंद करा. ऋषिकेश बोरकर हे मान्य करून द्या. तसंच त्यांच्या नद्यात यश द्या. काही अडीअडचणी असतील त्या दूर करा. त्यांच्या ज्या काय मनीषा असतील त्या परिपूर्ण करा. कोणते त्यांचे विघ्न रोग पिढा असतील त्या दूर करा. त्यांच्या हातून काही चूक झाली असली तरी क्षमा करून त्यांचं सर्व कुटुंब सुखी ठेवा. जगदांबे ओम अकालं मृत्युं सर्वव्याधि पादुकं तेवतं जठरे धारयं प्रसादं हो अकालं मृत्युं छान आहे माऊली आपली बघा एकदम गुफेतून बसलेली आहे मित्रांनो. वा छान छान. कारेषु सर्वदा ओम नमो चंडिकाय मस्त मस्त खरंच छान. फायनली मित्रांनो आपण दर्शन मस्त झालं एकदम सुसाट मस्त कडकच काम झालं एकदम भारी वाटला. तर आता आपण बाहेर आलो आणि बघा सगळं बाहेरचा व्ह्यू आणि इथं बघा पाणी आहे. इथे असं एकऱ्या आहे तसा जसं सेम वाटते ना एकऱ्याला कसं आहे असं डोंगरासारखं आणि प्लस पाणी पण खाली येतं. प्लस सीन बघू शकतो त्याच्यानं तिथे पाणी आहे. मित्रांनो पाहू शकताय पाणी बघा एकदम पिण्याचं स्वच्छ पाणी म्हणजे काय इथे आहे बघा तुम्ही पूर्ण बघा. आता दादा पिऊन दाखवलं तुम्हाला पाणी किंवा दादा पाणी पितोय तर पहा बघा पिऊन दाखवलंय मित्रांनो एकदम छान म्हणजे किती स्मार्ट आणि किती स्वच्छ पाणी बघा. आणि इकडे बघा मच्छी पण आहे पाण्यामध्ये. तर मच्छी पाहा एकदम छोटे छोटे बच्चे आहेत मच्छीचे. किती आहेत बघा एवढ्या डबक्यामध्ये किती मच्छी आहे बगा. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो. फायनली मित्रांनो दर्शन एकदम कम्प्लीट आणि एकदम मस्त वाटला. मन आनंद झाला. रमला खामला छमला रमला एकदम मस्त 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 बोले. तो पांढरा आमच्या सोबत होता आणि विठ्ठल आमच्या सोबतच आहे काय टेन्शन नाही. तर मित्रांनो तुला नाही तर बशील विठ्ठलाचं नाव आहे आपला आवडता आहे विठ्ठल. तर मित्रांनो खरंच दर्शन झाला. ब्रँड होतं आतून क्लिअर दिसत होता मस्त वाटलं मित्रांनो. तर आता आपण एकदा चहा घेऊ कुठेतरी आणि थोडीशी भाई पूर्ण व्हिडिओ तुझी पूर्ण विधी आहे मी कॅच करत होतो लपू विचार. तर मित्रांनो आता आपला एक सीन राहिलेला आहे बासुरी. श्रीकृष्णाची जी बासुरी आहे आवडती तसं आपला काय अथर्व दादा आपला सोबत आहे. आणि अथर्व दादा आपल्याला ती महाभारतातली एक टून ना महाभारतातली एक टून वाजून दाखवणार. त्यासाठी आम्ही एक निवांत शांत जागा बघतोय कारण की तिथे फक्त आपली बासुरीचा आवाज आला पाहिजे आणि आपल्या मनात गेला पाहिजे मनातून रमलं पाहिजे आणि पांडुरंग स्वतः दिसलं पाहिजे असा आमचा नियम आहे. तर मित्रांनो एक 10 मिनिटं द्या आणि आम्ही पोहोचतो जागेवर आणि तुम्हाला देखील तेही देखील दर्शन पांडुरंगाच्या नावाने आम्ही एक महिमा आमचा सॉन्ग म्हणजे आपला महाभारतातलं थोडंसं ऐकून देतो. एक 10 मिनिटं मित्रांनो वेट करा. जय श्रीराम जय हनुमान हम आ रहे आपके पास सॉन्ग लेके बासुरी लेके हाथ में बासुरी देखा भाई खतरनाक बासुरी आहे. आणि तुम्ही एक 10 मिनिटं थांब. फायनली आम्ही आता मित्रांनो पोहोचलो हॉटेलला आणि पोहोचायच्या अगोदर सगळी गँग पण आमची उतरून गेलेली आहे बघा. रुचीचा पण खाली आलाय असू दे ना खाऊया ना. सगळ्यात आमचं हॉटेल बघा आणि हॉटेलचा बॅनर इकडे आहे छान आहे. खाऊन तर घेऊ मस्त लागली भूक भाई
घरकुल हॉटेल घरकुल मस्त नाश्ता जेवण सर्व आहे मित्रांनो या जेवायला तर चला उतरूया श्रीराम चला गाईस आम्ही आता उतरतो आणि फायनली उतरलो आहे तू पण उतरली आणि हा ऋतिक आहे ऋषीचा भाऊ आहे मित्रांनो आपल्या तर सेम झालं दोघे पण बॉडी बिल्डिंग सगळं सेम आहे काय तू काय त्याला मला माहिती तुझे कामं काय असतात ते कुठं पण नको जाऊ सांग जा तिकडे खाली जा झाडाच्या खाली ज्या गाडी झाला फायनली मित्रांनो आम्ही आता बघा टेबल चॉईस करून बसलेलो आहेत आणि आता दाताच्या आम्ही आता बासुरीचा एक सॉन्ग ऐकून घेऊया तिकडनं ब्लॅक दिसतोय तरी आपण बघा बासुरी तर कसं वाटलं मित्रांनो आपल्या बासुरीचा आवाज नक्कीच सांगा नक्कीच आवडतं नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो कशी वाटलं आपल्या मित्राचा बासुरी वाजवण्याची स्टाईल आणि टेक्निक मस्त वाटलं आम्हाला तर एकदम आनंद भरून आला मस्त पांडुरंगाची सॉन्ग वाजवली त्यांनी आपल्या महाभारतात एक म्युझिक वाजवली तर चला मित्रांनो एक नाश्ता विष्टा करून घेऊया की देवपूजा झाली आता पोटपूजा करूया मित्रांनो या वडापाव वगैरे खाऊन नाही आमचे वडापाव आलेत मित्रांनो आणि लगेच घसारले पण की वडापाव खायची गोष्ट आहे खाऊन घे मामा चिकन आमचं चिकन शिवाय तसं काय नाही वडा बिडा नाही मस्त मित्रांनो पाव पण चटणी खाऊ मिरची द्या मिरची हां फायनली मित्र आमची ट्रिप झाली कंप्लीट आम्ही चंडिका मातेचं मंदिर पण बघितलं आणि त्याच्यातलं दर्शन पण घेतलं आई माऊलीला भेटून आलो तुमच्या मस्त वाटला कसे वाटली ब्लॉग नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा भेटू नाही तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्याच्या भागात भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येऊन थँक्यू फॉर वॉचिंग